उभा राहत असताना आज हा माझा राजकारणाचा पहिले पाऊल आहे आणि ते पाऊल मी भारतीय जनता पार्टी सोबत टाकलेलं आहे. भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे जो केंद्रात राज्यात आणि खाली तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. जर आपल्याला विकास करायचा असेल तर सर्वांनी भारतीय जनता पार्टी सोबत राहणं आवश्यक वाटलं मला, म्हणूनच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून ही उमेदवारी घेतली. विकास कामाबद्दल बोलत असताना पाठीमागच्या 10-15 वर्षापूर्वी ज्यावेळी जिल्हा परिषद अस्तित्वात होती तेव्हा तिथे येणारे फंड्स, तिथे येणारे निधी आणि आज येणारा निधी त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्या भागातील जी काही जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विकास कामे आहेत, जसे की अंतर्गत रस्ते आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, दवाखाने आहेत, त्याच्यामध्ये औषधांची उपलब्धता, त्याच्या डॉक्टरांची उपलब्धता, हॉस्पिटलचा सुसज्जपणा, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद कोरुल गटामधील जेवढे काही दवाखाने असतील, जेवढ्या काही शाळा असतील, त्याचा आधुनिकीकरण करणे, त्यांचे डेव्हलपमेंट करणे हे माझा मोठा अजेंडा असतो. आणि आपल्या भागातील जे रस्ते आहेत, अंतर्गत रस्ते आहेत, त्या रस्त्यांचा एक प्लॅन केला आहे. त्यामध्ये आपण सर्व एक इंटिग्रेटेड रोड कनेक्शन करणार आहे आणि त्यामध्ये आपण त्या सगळ्या रस्त्याचा एकदाच निधी पालकमंत्र्यांकडून मंजूर करून आणणार आहोत की त्यामुळे रस्त्याचा प्रश्न मिळेल. राहिला प्रश्न ऍडिशनल डीपी वीज कनेक्शन, बऱ्याच ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये आपल्याकडे इरिगेशन वाढले, बागायत क्षेत्र वाढलेलं आहे. परंतु बागायत क्षेत्र वाढलेलं असलं तरी त्या पटीनं आपल्या वीज कनेक्शन आपल्याला वाढीव मिळाले नाही. आपल्याला वाढीव ऍडिशनल डीपी मंजूर करावे लागतील आणि हे सगळं करू शकतो आपण सत्तेतल्या भाजपसोबत. आपण विरोधातल्या लोकांसोबत जाऊन हे करणं अशक्य आहे. आता राहिला प्रश्न आपल्या विरुद्ध जो माणूस उभा आहे त्याबद्दल. मी पाठीमागच्या 2-3 दिवसाच्या सभांमध्ये त्यांनी जे काय बोलले आपल्या कारखान्याबद्दल त्याच्यावरती मी सातत्याने बोलत आलो. मित्रांनो, चक्रा कारखान्याची स्थापना 2010-11 मध्ये झाली. आज चालूचा आपण 15वा वर्ष काळं हंगाम घेतलाय आणि हा काळं हंगाम घेत असताना एक लक्षात आले की ह्या माणसाला निवडून आल्या तर आपला कारखाना बंद पडायचा. कारखाना बंद पडणे इतकं सोपं नसतं. आणि मी पण कारखाना उभा केलाय, आमच्या कुटुंबात आपले आपण सगळे सभासद शेतकरी त्यामध्ये सामील आहात आणि हे सगळे जी वास्तू उभं राहिले हे अशी सदस्य उभा राहिलेली नसते. त्याचं बोलणं म्हणजे एक पोपटपंच आहे. त्याच्याकडे मला वाटतं फारसं लक्ष देऊ नये. तर परत काल त्याने चक्रा कारखान्याच्या काट्यावर फाशी केलं. मी काल 2-3 सभांमध्ये त्याच्यावरती संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. काल बोललेलं आहे त्याच्यावरती की पण माणूस कसा विचित्र असतो. हा जो समोरचा माणूस आहे ना, उमेश पाटील, हा नार्सिसिस्ट माणूस. नार्सिसिस्ट म्हणजे काय आहे की स्वतःवर प्रेम करणार, त्याला स्वतःशिवाय काहीच दिसत नाही, दुसरं काहीच दिसत नाही. म्हणजे मी आणि मी इतकं दुर्दैव आहे की ज्या अजितदादांनी त्याला लहानाचा मोठा केला, त्याला 0 पासून 100 वर नेला, त्याला राज्याचा प्रवक्ता केला, त्याला जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष केला, त्या माणसानं दुर्दैवाची गोष्ट आहे की अजितदादाच्या दुर्दैवी निधनानंतर शोक प्रकट करताना खिशाला माईक लावून
कॅमेऱ्याला अँगल लावून सोबतच्या उमेदवाराच्या गळ्यात पडून रडायचं नाटक केलं. ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली आहे? अजित दादांवर पश्चाताप होत असेल मी कसला माणूस बसवला इथं, मी काय केलं माझ्या पक्षाचं. अहो हा माणूस जिल्हाध्यक्ष झाल्यापासून जिल्ह्यातले राष्ट्रवादी घड्याळ संपलं. असलं पाहिजे सगळं संपवलं. मोहोळ शहरामध्ये नगरपालिकेला घड्याळाचा एक उमेदवार देऊ शकला नाही. एक उमेदवार निवडून आणायचं जाऊ सोडा. सोलापूर शहरामध्ये घड्याळाचा एक नगरसेवक निवडून आला. भारतीय जनता पार्टीचे 87 नगरसेवक निवडून आले. याची क्षमता बघा काय, याची विचारशक्ती काय बघा. स्वतः तर संपत चाललाय पण पक्षाला तर संपत चाललेला आहे. इतका हा अवघडी पायाचा हा काय म्हणतो त्याला अवलक्ष आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपल्या भागातली जनता त्याची जागा 100% राखून देणार मला खात्री दिली. आणि माझा टीका करण्याचा स्वभाव नाही आहे, परंतु त्याने जे काय आरोप करणार आहे त्या आरोप मी सगळे फोडून काढलेले आहेत आतापर्यंत आणि फोडून काढणार पण. त्याला मला सदासाठी घेऊ नये, कारण जे माझ्याकडे कार्यक्षमता आहे 15 वर्ष मी संस्था चालवतोय म्हणजे मी पण त्या क्षमतेचा आहे, त्या ताकदीचा आहे, तेवढं तुझ्यापेक्षा जास्त माझ्याकडे अग्रेशन आहे. तेवढं सदासाठी मला घेऊन काही गडबड करण्याची काही आवश्यकता नाही. किती लोक त्या बोलता आपला वेळ पडणार. दुसरा प्रश्न असा आहे की हा इतके इलेक्शन करतोय, इतके पैसे खर्च करतोय, त्याचा उद्योग काही नाही. हे पैसे येतात कुठून असं मला काय म्हणायचं आहे. बदल्यामध्ये पैसे घालणे, कुणाचं तर सेटलमेंट करणे, कुठल्या तर अधिकाऱ्यांकडून पैसे खाणे. आताच चंदूमार्गाने सांगितलं कुठल्या गोरगरीब कुटुंबाचं मेडिकल ऍडमिशन करतो म्हणून 21 लाख रुपये घेतले लागले. ते बिचारं कुटुंब किती धक्क्यामध्ये असेल, त्याने किती स्वप्न रंगवले असतील त्याच्या मुलीसाठी, डॉक्टर बनवण्यासाठी. शेती घाण ठेवून प्रसंगी कसेही पैसे उपलब्ध केले असतील. अतिशय विचित्र, वाईट आणि विक्षिप्त माणूस आहे हा. हा जर निवडून आला तर तुम्हाला आम्हाला सर्वांना आपले आपले व्यवसाय करणं, आपलं प्रपंच करणं सुद्धा अवघड होईल. मित्रांनो नीट समजून घ्या विषय फार गंभीर आहे. त्याच्यावरती कुठलाही विश्वास ठेवू नका. आणि मला सांगावंच वाटते की त्यांच्या सोबत असलेले केशव पाटील त्यांनी त्याला समजावून सांगावं, कारण त्यांची 4 वाहनं जकरा कारखान्याला यावर्षी पूर्ण सीझन चाललेले आहेत. त्यांनी सांगावं त्याला की जकराला काटा तसा नाही बाबा, क्लिअर आहे. त्यांच्या भावाभावाचा 2000 टन ऊस आला आपल्या कारखान्याला. त्यांनी सांगावं, हे सांगायला गरज नाही. त्यांनी सांगावं त्याच्या कारणात, अरे बाबा असं बडबड करू नको, आमची पण ऊस गेलेली आहे. त्या पाटलाने सांगावं त्याचं जळे झालं, दुसऱ्या दिवशी सगळा ऊस पेटवला 21 एकर. 1 रुपया कपात करू नका म्हणून माझ्यावर रिक्वेस्ट करायला आले. 0 मिनिटात रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली मी. त्यांची जरा जरी माणुसकी जिवंत असेल पाटील कंपनीची, जरा जरी त्यांच्या मनामध्ये देव भावना असेल, चांगली भावना असेल, तर त्यांनी हे त्याला सांगावं की बाबा हे सचिन जाधव तसे नाही. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. राजकारण झालं एका बाजूला, परंतु हे सगळं राजकीय स्टंट आहे. मित्रांनो हे फार विचित्र चाललेलं आहे. उमेश पाटील हा विचित्र माणूस आहे आणि त्याला आपण सर्वांनी या येणाऱ्या 7 तारखेला त्याला सडेतोड उत्तर देऊ. हे भाषण आपण नरखेडला माघारी पाठवून द्यायचं आहे. त्याला आपल्या गावातल्या बेगमपुरातनं 5% सुद्धा मतं पडली नाही पाहिजे, कारण त्याच्यासोबत काम केलेले मागच्या 2-5 वर्षातली लोक सगळेजण मला भेटते. सगळेजण मला भेटतात नाशिकमध्ये असल्यामुळे. त्याच्यासोबत असलेले लोक मला भेटतात, मला सांगतात, घाबरतात. अरे काय घाबरतात तुम्ही, काय करतोय मी, खातोय काय? त्याचं काय राहिलं ना, आता त्याची पिशवी भरलेली आहे. आता
पिशवी भरून त्याचं गबाळ भरून जाणार आहे आपल्याला काम नाही त्याला काय आपल्याला जीव घेऊन चालवलेला नाही काय त्याच्या जीवावर आपलं चाललेलं नाही काय तुला प्रत्येक जण कष्ट करतोय प्रत्येक जण आपलं प्रपंच करतोय आपल्या भागातील स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल सर्व व्यापारी बंधूंना माझी विनंती आहे आपल्या भागातील स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल आपल्या मार्केटमध्ये चांगला एक पॉझिटिव्ह ठेवायचा असेल तर हे आलेलं पार्सल समूळ उच्चाटन करून टाका आणि कमळाला मतदान करा आणि माझं दोघांचंही एकाच मशीनवर नाव आहे वरती सचिन करप्पा जाधव खाली असलम कपूर चौधरी दोन्ही बटणं कमळाची दाबाची आहे दोन्ही बटणावर तुम्ही मतदान करून दोन्ही कमळाला घरपोच मताने निवडून द्या आणि आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटातला एक उच्चांकी रेकॉर्ड बनवा एवढंच बोलतो आणि मी थांबतो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र